नमस्कार मित्रांनो, मनोमय मराठी चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. आपण संपूर्ण आयुष्य मेहनत करून पैसा कमावतो. मुलांचे शिक्षण, घर खर्च, कर्जफेड यामध्ये आपले वर्ष निघून जातात. पण आपण विचार करा, जेव्हा आपण निवृत्त होऊ तेव्हा आपला आर्थिक आधार काय असेल? तर महागाईचा दर झपाट्याने वाढत आहे, खर्च कमी होण्याऐवजी वाढतोच आहे. मग निवृत्तीनंतर आर्थिक सुरक्षितता कशी राखायची? उत्तर एकच, योग्य पेन्शन प्लॅनिंग. पण त्यासाठी कोणते महत्त्वाचे नियम आपण पाळले पाहिजे? तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत निवृत्तीपूर्वी पाळायचे 6 महत्त्वाचे नियम, जे तुम्हाला आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र आणि सुरक्षित आयुष्य देऊ शकतात. तर मित्रांनो, चला तर मग जाणून घेऊया पेन्शन प्लॅनिंगसाठीचे पहिले महत्त्वाचे पाऊल. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत निवृत्तीनंतर आर्थिक स्थैर्य राखण्यासाठी कोणते 6 महत्त्वाचे नियम पाळावेत. पेन्शनसाठी मासिक गुंतवणूक आणि एकरकमी गुंतवणूक यापैकी कोणता पर्याय अधिक फायदेशीर असू शकतो? महागाईचा दर वाढत असताना पुरेसा निवृत्ती निधी कसा तयार करावा? SIP, SWP आणि युनिट लिंक्ड पेन्शन प्लॅन यातील फरक आणि योग्य निवड कशी करावी? स्वयंरोजगार, व्यावसायिक आणि असंघटित क्षेत्रातील लोकांसाठी उत्तम पेन्शन योजना कोणत्या असू शकतात? मित्रांनो, आपण जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सुरुवात करूया तुमचा पेन्शन प्लॅन याबद्दल सविस्तर माहिती. एका मोठ्या कंपनीच्या मनुष्यबळ विभागाकडून त्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांकरता निवृत्तीसाठीचे आर्थिक नियोजन या विषयावर मार्गदर्शन करण्याकरता अवी काकांना बोलवण्यात आलेले होते. अवी काकांनी जयलाही बरोबर घेतले. ठरलेल्या दिवशी कंपनीत पोहोचल्यावर कंपनीचे HR मॅनेजर श्री तेजस यांनी त्यांचे स्वागत केले. चहापान करताना तेजस अवी काकांना म्हणाले, पेन्शन प्लॅन विषयी अनेकांना माहिती असलीच पाहिजे किंवा माहिती असते, पण आमच्या कंपनीत निवृत्तीचे लाभ न मिळणारे आणि कंत्राटी पद्धतीने काम करणारे काही कर्मचारी आहेत. शिवाय आता नवीन भरती होणाऱ्यांना पेन्शनचा लाभ मिळत नाही. बरोबर आहे, त्यामुळे त्यांना या विषयाची निकड अधिक भासत असणार. अवी काका म्हणाले. ते हॉलमध्ये पोहोचले तेव्हा नवीन भरती झालेल्या इंजिनियरपासून ते निवृत्तीसाठी 2-3 वर्षे बाकी असलेले कर्मचारी हे सुद्धा त्यात होते. तेजसने अवी काकांची ओळख करून दिली आणि त्यांनी चर्चा सुरू केली. तुमच्या दृष्टीने एका जिव्हाळ्याच्या विषयावर मला बोलायला सांगितल्याबद्दल मी कंपनीच्या व्यवस्थापकांचे सुरुवातीलाच अभिनंदन करतो. निवृत्तीच्या आर्थिक तरतुदीविषयी आजपर्यंतचे अनेक पाहणी अहवाल हे काय सांगतात? तर हा विषय आता अनेक जणांना महत्त्वाचा वाटून सुद्धा भारतातील बहुसंख्य लोकांनी निवृत्ती काळासाठी पुरेशी आर्थिक तरतूद केलेली नाही. आपण केलेली बचत निवृत्ती काळात पुरेल असा बहुसंख्य भारतीयांना विश्वास वाटतो. जास्त वेळा हा गैरसमज असतो, पण हे उशिरा कळते. आपण बचत करतो, पण आर्थिक नियोजनाचा अभाव असल्याने बचतीचे रूपांतर गुंतवणुकीत होत नाही. विशेषतः ग्रामीण आणि निमशहरी भागात रक्कम घरात ठेवली जाते, नाहीतर कमी परतावा मिळण्याच्या किंवा मिळणाऱ्या ठेवीमध्ये, विम्यामध्ये गुंतवली जाते. मुलांच्या शिक्षणाकरता, लग्नाकरता बचत केली जाते, पण निवृत्तीची तरतूद करण्याचे प्रमाण हे कमी आहे. असंघटित क्षेत्रातील कर्मचारी आणि स्वयंरोजगार असलेले लोक, छोटे मोठे व्यावसायिक, कलाकार, शेतकरी अशा खूप मोठ्या वर्गाला निवृत्तीनंतरही कुठल्याही प्रकारची निश्चित तरतूद नाही. आपल्या देशाची सरासरी आयुर्मर्यादा सध्याच्या 63 वर्षापासून 70 वर्षे एवढी होण्याची शक्यता आहे. त्यानंतरही ती वाढतच राहील. मिस्टर अविनाश, तुम्ही म्हणता तशी समाजामधील अनास्था खरी वाटते. चित्रपट आणि संगीत क्षेत्रातील काही लहान व काही महान कलाकारांना सुद्धा त्यांचे काम थांबल्यावर वृद्धपणी सरकारकडे मदतीची याचना करताना दिसतात. असे व्हायचे कारण म्हणजे
त्यांनी त्यांच्या तरुणपणी आर्थिक नियोजन केले नसणार, बरोबर ना? तेजसने विचारले. बरोबर आहे. अशा यादीत एक भारतरत्न देखील होते. याचे दुःख आहे. अविकाका पुढे सांगू लागले. अगदी तरुण वयापासूनच निवृत्तीची आर्थिक तरतूद कशी करावी याचा विचार करणं जरुरीचं आहे. म्हणजे निवृत्तीचा काळ सुखाचा हे अनेक जणांच्या बाबतीत खरे होत नाही. असेच यावरून दिसते. तेजसने आपले मत सांगितले. होय, पुरेशी तरतूद केली नाही तर निवृत्तीनंतरच्या खर्चात त्यांना काटछाट करावी लागते. अशी परिस्थिती येऊ नये याकरता आधीपासूनच गुंतवणूक सुरू केली तर ते अर्थातच लाभदायी ठरते. मी नुकताच या कंपनीत लागलो आहे आणि मला रिटायर्ड व्हायला अजून खूप वर्ष आहेत. तरीही मी आतापासूनच याचा विचार करायला पाहिजे का? समीर नावाचे एका अधिकाऱ्याने विचारलं. अर्थात यात शंका नाही. तुमच्या तरुण वयाचा फायदा म्हणजे काळ तुमच्या बाजूने आहे. तुम्ही आतापासूनच त्या दृष्टीने पावले उचलली पाहिजेत, कारण पुढील 20 ते 25 वर्षामध्ये चक्रवाढ गतीचा फायदा मिळून नियमित गुंतवणुकीतून मोठी रक्कम उभी राहू शकेल. पुढची पायरी म्हणजे तुम्ही चांगले नियोजन केले तर नेहमीचे निवृत्तीचे वय गाठण्याआधी सुद्धा तुम्हाला मनाप्रमाणे केव्हाही निवृत्त होता येईल. आर्थिक स्वातंत्र्य लवकर मिळेल एवढी गुंतवणूक आधीच्या वर्षात केली तरही शक्य आहे. असे होणार असेल तर खरोखर मजा येईल. पण काही वर्षांनी माझ्या आवडीचे सामाजिक काम करायचंय ते मी करू शकेन असंच ना? तर समीर काहीशा अविश्वासाने त्याने विचारलं. होय, असे शक्य आहे आणि अशी अनेक उदाहरणं हे सुद्धा आहेत. पण आम्हाला आजच जे हवंय त्यासाठी आम्ही पैसे मिळवतो व खर्च करतो. पुढे काय होईल हे कोणी बघितलंय? साधारणपणे तरुण असं बोलतात. जसं तसा बेफिक्रीने ओम नावाच्या एका दुसऱ्या तरुण अधिकाऱ्याने त्याचे मत सांगितले. असे म्हणणे अगदी सोपे आहे, पण त्यामुळे पुढे काय होईल याचा विचार न केल्याचे परिणाम भोगायची तयारी ठेवायला पाहिजे. त्यासाठी आम्ही काय करायला पाहिजे? ओमला अविकाकाचे म्हणणे पटले नसले तरी ते काय सांगतात हे त्याला समजून घ्यायचे होते. या महत्त्वाच्या उद्दिष्टाकरता तुम्ही सुरुवातीलाच तुमची निवृत्तीची योजना तयार करणे आवश्यक आहे. ते करताना त्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी तुम्ही ध्यानात ठेवणे जरुरीचे आहे. निवृत्त होताना मागील काळाकडे समाधानाने आणि पुढील आयुष्याकडे सुद्धा अपेक्षेने बघता आले पाहिजे. प्रत्येकाने आपल्या आयुष्यात काहीतरी महत्त्वाचे भर घालायचे असते. टू लिव्ह, टू लव्ह, टू लर्न, टू लिव्ह लेगसी असे प्रसिद्ध व्यवस्थापक गुरु स्टीफन कोव्ही म्हणतात. म्हणजे शारीरिक, सामाजिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक पातळीवरचे समाधान आयुष्यात मिळवायचे ध्येय ठेवावे. आपले आयुष्य सतेज, सकस, सस्नेह आणि संस्मरणीय व्हावे असा प्रयत्न असावा. हे मानसिक पातळीवरचे नियोजन आहे. तुम्ही नोकरीतून किंवा कामामधून निवृत्त होणार आहात, आयुष्यातून नाही. म्हणून आवश्यक त्या वाढीव खर्चाची व्यवस्था करावी लागेल हे समजून त्याचे नियोजन करा. तरच तुमचे आर्थिक स्वातंत्र्य अबाधित राहू शकेल. अविकाका पुढे सांगू लागले. आयुर्मान सुधारू लागल्यामुळे निवृत्ती काळाची तरतूद आता जास्त वर्षासाठी करावी लागणार आहे. म्हणजेच साठवलेले पैसे संपू नयेत याची काळजी घ्यावी लागेल. निवृत्तीची तरतूद करायला तुमच्या समोर असलेल्या अनेक पर्यायांपैकी योग्य पर्याय तुम्हाला निवडता आले पाहिजे, जे तुमचे उद्दिष्ट पुरी करू शकतील. यापैकी अतिशय परिणामकारक आणि विनासायास जमू शकणाऱ्या म्युच्युअल फंडातील SIP व SWP यांची मी शिफारस करेन. निवृत्ती योजना तयार करण्याकरता तुम्हाला काही प्रश्न विचारून त्यांची उत्तरे द्यायची आहेत. ते प्रश्न कोणते? तर तुम्ही कधी निवृत्त होणार? म्हणजे गुंतवणूक करायला अजून किती वर्ष आहेत? निवृत्ती काळात किती रक्कम लागेल? त्यासाठी किती रुपयांचे दर महिना SIP करावी लागेल? त्यानंतर निवृत्तीनंतर अशा जमलेल्या निधीतून SWP मधून आवश्यक रक्कम काढायला
सुरुवात करा. तर नमुन्यादाखल काही मुद्दे आहेत. तर तुम्हाला सध्याचे वय, निवृत्तीचे वय, निवृत्तीनंतरचा काळ, सध्याचा मासिक खर्च, महागाईचा अपेक्षित वार्षिक दर, महागाई वाढीमुळे निवृत्तीच्या काळातील अपेक्षित खर्च, त्याकरता आवश्यक असणारा निधी, सध्या असलेली शिल्लक रक्कम, आवश्यक निधी, लक्ष्य गाठण्यासाठीची उपलब्ध कालावधी, परताव्याचा अपेक्षित दर, लक्ष्य गाठायला आवश्यक रक्कम, मासिक गुंतवणूक, एकरकमी गुंतवणूक, निवृत्तीनंतरचा परतावा. तर असे मुद्दे तुम्ही जेव्हा तरुण असताल त्यानुसार तुम्हाला आकडे लिहावे लागतील आणि तुम्ही जेव्हा प्रौढ व्हाल तेव्हा या आकड्यात काय बदल अपेक्षित आहे हे नोंद करावे लागेल. लक्ष्य गाठायला सर्वात परिणामकारक मार्ग आहे SIPचा. चांगली कामगिरी असलेल्या इक्विटी डायव्हर्सिफाईड योजनेत दर महिना गुंतवणूक करून तुम्ही ठरलेली रक्कम जमवू शकता. जमलेल्या रकमेतून नियमित पेन्शन काढा, म्हणजेच SWP. म्युच्युअल फंडाच्या ज्या योजनेमध्ये तुम्ही रक्कम जमवली असेल त्यातून SWP सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन करून पेन्शन चालू करा. ज्यांना निवृत्तीनंतर एकदम रक्कम मिळालेली आहे त्यांनी STPचा म्हणजे सिस्टमॅटिक ट्रान्सफर प्लॅनचा उपयोग करून इक्विटी बॅलन्स फंड योजनेत अशी रक्कम जमा करावी आणि नियमितपणे रक्कम काढून घेण्याची सूचना द्यावी. फक्त ठेवीवरच्या व्याजावर अवलंबून राहिल्यास महागाईचा मुकाबला करण्याची ताकद कमी होते, लक्षात ठेवा. त्यामुळे निवृत्त झाल्यानंतर आपल्याकडच्या सर्व रकमेच्या ठेवी आणि इक्विटी बॅलन्स फंड प्रकारात वाटप करून त्याप्रमाणे दर महिन्याची आवश्यक रक्कम मिळत राहील असे नियोजन करावे. भाषणानंतर श्री तेजस यांनी कुणाला काही शंका असतील तर ते विचारायला सांगितले. आम्ही इन्शुरन्स कंपनीच्या युनिट लिंक पेन्शन प्लॅनमध्ये गुंतवणूक केली आहे. त्यानुसार आम्ही नियमित एक रकमी रक्कम भरू शकतो व त्यानंतर ठराविक वयापासून आम्हाला पेन्शन चालू होते. ते पुरेसे आहे ना? कंपनीच्या विक्री विभागात काम करणाऱ्या सविताने प्रश्न विचारला. तुमचा प्रश्न योग्य आहे. युनिट लिंक योजनांमध्येही बरीच पर्याय असतात, पण साधारणपणे त्यांची रचना अशी असते. तुम्ही ठरवलेल्या तारखेपर्यंत, त्याला व्हेस्टिंग एज म्हणतात, तुमची जेवढी रक्कम जमा झालेली असते त्यातूनच तुमचे पेन्शन चालू होते. त्या तारखेपर्यंतची तुमची जमा झालेली रक्कम विमा कंपनी निश्चित उत्पन्न देणाऱ्या रोख्यांमध्ये वर्ग करते आणि त्यातूनच ॲन्युइटी म्हणजेच पेन्शन तुम्हाला सुरू होते. विमा कंपनीच्या पेन्शन प्लॅनचा फायदा म्हणजे एकदा तुम्ही गुंतवणूक सुरू केल्यानंतर त्याच्या अंमलबजावणी करता तुम्हाला तुमची रक्कम भरण्याव्यतिरिक्त काही करावी लागत नाही. तसेच ते सक्तीचे असल्यामुळे तुम्ही हप्ते भरत राहता. सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यामुळे तुम्ही गुंतवणूक करायला लागता. त्या दृष्टीने हे चांगलेच आहे, पण ज्यांना हे नियोजन करण्याची इच्छा आहे त्यांनी म्युच्युअल फंडाद्वारे अधिक लवचिक अशा SIP, SWP या पर्यायांचा जरूर विचार करावा. जमा झालेली रक्कम काढून घेण्याचे किंवा इतर ठिकाणी गुंतवण्याचे स्वातंत्र्य त्यात आहे. शिवाय इक्विटी व बॅलन्स योजनेला बाजारातील वृद्धीचा फायदा घेता येतो, जो युनिट लिंक योजनेच्या ॲन्युइटीमध्ये नाही. शिवाय SWP केल्यास 1 वर्षानंतर कमी दराने कर आहे, पण विमा कंपनीकडे पेन्शन करपात्र आहे. ॲन्युइटी देताना निश्चित रक्कम देण्याचे बंधन असल्याने विमा कंपनी फक्त सरकारी रोख्यांमध्ये गुंतवणूक करते, त्यामुळे परतावा मिळण्यावर मर्यादा येते. सर्वांचे प्रश्न विचारून झाल्यावर कंपनीच्या वतीने HR मॅनेजर तेजसनी अविकाकांचे आभार मानले व सर्वजण अल्पोपहार घ्यायला निघाले. अशा प्रकारे धनवृद्धीसाठी म्युच्युअल फंड अरविंद परांजपे यांच्या या पुस्तकातून आपल्याला मार्गदर्शन मिळते. यशस्वी निवृत्ती ही फक्त मेहनतीचे नव्हे तर योग्य नियोजनाची
फळ असते. आजपासूनच तुमच्या निवृत्तीच्या सुरक्षिततेसाठी पहिले पाऊल टाका आणि तुमचे भविष्यातील जीवन आनंदी बनवा. मित्रांनो, आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. कृपया लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या मित्रांसोबतही हा व्हिडिओ शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत या शिक्षणाच्या प्रवासात सामील व्हा. पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या आगळ्या वेगळ्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.